हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर सायंकाळची वेळ झाली होती, 5 वाजलेले होते आणि म्हटलं थोडंसं फिरून यावं. आता 2 दिवस झालं मुलांना स्कूलला सुट्टी आहे, कारण केरळमध्ये पाऊस भरपूर वाढलेला होता. तर आज थोडासा पाऊस कमी आलेला आहे. तर उद्यापासून एखाद्या वेळेस स्कूल परत चालू होईल. तर जास्त वाढला तर मग सुट्टी देतात आणि मुलांना मग घरात दिवसभर बोर होते आणि टी व्ही पण खराब झाली, त्यामुळं मग टी व्ही पण नाही आणि फोन काही मी देत नाही बघायला. मग थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळणं किंवा मग थोडंसं बाहेर चालायला गेलं तर तासभर निघून जातो. मग त्यांना पण जास्त बोर होत नाही. तर आज गुरुवार म्हणल्यानंतर सकाळची देवपूजा वगैरे झाली होती. तर उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आता पाऊस आहे त्यामुळं फुलं काही नाही येतच. पाऊस भरपूर असेल त्यावेळी पण ना झाडांना फुलं फार कमी येतात. आणि रोड साईडला पलीकडं आहेत, पण तिकडं भरपूर असं गवत वाढले, त्यामुळं मग तिकडं काही जात नाही फुलं काढायला. तर छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आता सकाळी पण पाऊस होता बराचसाच. तर नाश्ता वगैरे आवरून झाला होता. आज पत्री बनवायची होती, पण उशीर झाला म्हणल्यानंतर आणि सकाळी लाईट नव्हती, मग म्हटलं आज पोहेच करावं. तर मुलांना पोहे पण आवडतात, तर मग नाश्त्यामध्ये मग आज पोहेच केलेलं होतं. तर सकाळची मग सुट्टी असेल तर मग कामं थोडीशी निवांतच. 9:30 जातात, तर तोपर्यंत मग नाश्ता आणि त्यांचा डबा रेडी करून द्यायला लागतो. तर मग म्हटलं अगोदर देवपूजा वगैरे उंबरड्याची पूजा करून घ्यावी. तुळशीची पूजा झालेली होती, तर छोटीशी रांगोळी पण काढून घेतली. आता मुलं कशी सुट्टी आहेत म्हणल्यानंतर निवांतच उठतात. तर कृष्णाचं उलट आहे. कृष्णा सुट्टी दिवशी लवकर उठतो आणि प्रांची निवांत 10 वाजेपर्यंत झोपलेली असते. तरी तेवढंच त्यांना पण निवांत होतं. रोज शाळा असेल तर मग प्रांची लवकर उठते, पण कृष्णा शाळेदिवशी उशिरा उठतो आणि सुट्टी असेल तर लवकर हे करतो. तर देवपूजा वगैरे आवरून घेतली. तर फ्रेश असं वाटत होतं घरामध्ये. आता सकाळी नाश्ता करताना काही नाश्त्याचं शूट घेतलेलं नव्हतं. सिंपल असं पोहे बनवलेलं होतं आणि पाऊस भरपूर वाढला. लाईटचा पण प्रॉब्लेम होतो आहे. वारं भरपूर सुटलं तर लाईट झाडं पडतात, मग लाईट पण बऱ्याच वेळा जाते. तर मग सकाळचं नाश्ता वगैरे आवरून झालं होतं. तर हरभरा आणि मूग मी भिजवलं होतं. आता हरभरं थोडंसं जास्ती भिजवलं होतं भाजीसाठी, पण आज भाजी बनवायची, नाश्त्याला बनवायची पत्री कॅन्सल केली. आणि मग हरभरं असं पण मोड आलेलं हरभरं खायला लागतात त्यांना डब्याला. मग ते धुवून स्वच्छ चाळणीमध्ये नितळायला ठेवले. तर नंतर ते बांधून ठेवते मोड आणण्यासाठी. तर भांडी भरपूर अशी पडलेली होती. आता सकाळचा एक प्रोटीन शेक झाला होता आणि नंतर मग नाश्ता झाला. गरम पाण्यामध्ये ना तर मुलांना सोयाबीन फ्राय खायचं होतं. तसंच झाकून आणि नंतर मग ते स्वच्छ धुवून पिळून घेते. तर दुपारी आज सिंपल असंच डाळ भात करणार होते. तर तुरीची आणि मुगाची डाळ घेतली होती अर्धी अर्धी. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, तेल आणि एक टोमॅटो कट करून घातलं आणि कुकर लावून दिला. तर मुलांचं हे मध्ये मध्ये करायचं चालू होतं. प्रांजी म्हणत होती मी बनवते सोयाबीन फ्राय. तर आलं लसूणची पेस्ट करून घेतली होती. थोडीशी धना पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला, बेसिकच मसाले घेतले होते. कॉर्नफ्लावर आणि मीठ असं थोडंसं हे करून, दही होतं थोडंसं, तर ते त्याच्यामध्ये घातलं. आता दही नसेल तर लिंबू पिळलं तरी चालतं. तर हे मसाला व्यवस्थित मिक्स करून सोयाबीन त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवते. सोयाबीनला लावून थोड्या वेळ सेट होण्यासाठी ठेवून नंतर मग फ्राय करून घेते. आता मुलांना कसं सारखं असं काहीतरी खायची इच्छा होते. तर प्रांजूनं मग तो व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आणि मग 15 मिनटासाठी ते सेट व्हायला ठेवलं. तोपर्यंत मी डाळ पण शिजली होती. कुकर थंड झाला होता म्हटल्यानंतर डाळीला फोडणी दिली. तर सिंपल अशीच डाळ होती. तर जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट. आता आलं लसूण मी घरातच पेस्ट करते, बाहेरून वगैरे आणत नाही. आणि बेसिक मसाले आपले गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि सांबर मसाला आवर्जून घालते. डाळीला छान चव येते. आणि थोडीशी चिंच पण घालते त्याच्यामध्ये. तर डाळ शिजली त्याच्यामध्ये घालून घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली होती, कारण भाजीत कोथिंबीर मला भरपूर आवडते. आणि थोडीशी चिंच, मीठ असं घालून घेतलं आणि वरून थोडासा गरम मसाला घालते, म्हणजे वास तसा छान येतो भाजीचा. तर मग भात पण मग म्हटलं थोडासा जिरं टाकून करावं, जिरा राईस. तर तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून तांदूळ टाकून भाजून घेतला आणि कुकर लावून दिला. आणि मग बाजूला लगेच मग सोयाबीन पण फ्राय करून घेतलं. तर सोयाबीन म्हणजे ह्या जास्त तेल पण बसत नाही आणि खायला पण चवीला लागतात. तर सोयाबीनमध्ये भरपूर असं प्रोटीन पण भेटतं. आता असंच खातात भाजलेले, पण मुलांना तसं आवडत नाही म्हटल्यानंतर मग म्हटलं थोडंसं तळून द्यावं. तर मग ते पण तळून घेतले. आता थोडे तळले आणि परत संध्याकाळी परत थोडेसे तळून दिले. गरम गरम छान लागतात आणि हे असं सॉसबरोबर पण खाल्लं तरी पण छान लागतात सोयाबीन खायला. तर मग ते सगळं तळून वगैरे घेतलं आणि मग नंतर दुपारचं जेवण वगैरे आवरून घेतलं. आता मुलं घरात असतील तर ना वेळ कुठं आणि कसा जातो ना तोच समजत नाही आणि मुलांची लुडबुड चालूच असते सारखी.
इकडं तिकडं. आणि हे असं वारं हे होते, चालूच होते. पाऊस पण पडतो आहे भरपूर असा, थोड्या वेळासाठी उघडतो आहे आणि परत पडतो आहे. तर केरळमध्ये एका ठिकाणी डोंगर पण फुटून असं वाहून गेले. तरी बरीच लोकांची म्हणजे हानी झालेली आहे, काही घरं गेलेली आहेत, तर काही लोकांचा मृत्यू पण झालेला आहे. तर दरवर्षीच असं म्हणजे हे होतं पावसाळ्यात, पाऊस भरपूर. आता जवळजवळ 10 ते 15 दिवस झालं ना कंटिन्यू असा पाऊस पडतो आहे. आणि डोंगरचा भाग आहे ज्या साईडला, तर त्या साईडला असं हे होऊन जातं. आता आम्ही राहतो त्या साईडला काही तसं नाही आहे, सपाटच जमीन आहे. पण घाटावरती येतं ना त्या साईडला ना तसं हे होतं आहेच. तर परत मग संध्याकाळचं चहा वगैरे झाला. चहा आणि बिस्किटच दिलं होतं मुलांना. आणि नंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे आवरून परत झोपताना गरम पाणी घेतो सगळेच. तर मग संध्याकाळी परत काही शूट घेतलं नव्हतं. तर भांडी वगैरे किचन वगैरे आवरून घेतलं. आणि जे काही भिजत घालायचं होतं तर शेंगदाणे, आता बदाम संपलेले होते, तर खजूर ज्यूस करताना घालायला लागते. तर बी काढून म्हणजे खराब वगैरे आहेत का बघून भिजत घालते, म्हणजे सकाळ मग ते तसंच ज्यूसमध्ये घालायला येतं. तर ते पण भिजत घालून घेतलं. आता उद्यासाठी हरभरं भिजत घातलं थोडंसं. आणि मी जिऱ्याचं पाणी घेते सकाळ, आणि चिया सीड तर ते पण भिजत घालून घेतलं. आता काल भिजवलेलं हरभरं ते मोड आणण्यासाठी तसंच ठेवलं. आणि मग आज दुसरं थोडंसं भिजवून घेतलं. उद्या नाश्त्याला म्हणलं पत्री करावी. आणि गावाकडून आणलेलं आता हरभरं थोडं बाकी होतं, तर ते पण बरणीमध्ये काढून वरती ठेवलं. तर हे देशी हरभरे आहेत, तर ह्याला छान चव लागते भाजीला. हे हरभरे आता इथं भेटत नाहीत. नंतर कृष्णाचा अभ्यास घ्यायचा होता, तर तो पण घेतला. आणि आज टी व्ही रिपेअर होऊन घरी आली होती. आणि टी व्हीला कृष्णाला माझाच व्हिडिओ बघायचा होता. व्हिडिओमध्ये तो होता, त्यामुळे त्याला ते बघायचं होतं, तर तोच लावला होता. आणि नंतर मग संध्याकाळी मग आता उद्या स्कूल आहे म्हटल्यानंतर इस्त्री करून घ्यायची होती युनिफॉर्मला. आहूंचं 2-3 शर्ट आणि मुलांचं युनिफॉर्म पण मग इस्त्री करून घेतलं. आता सगळं आवरून झालेलं होतं, त्याचा अभ्यास वगैरे झाला. आता संध्याकाळी मेसेज आला होता टीचरचा की उद्या स्कूल आहे, पाऊस थोडा कमी आला आहे त्यामुळं. तर मग मुलांचं आवरून वगैरे दिलं. पण आता बरेच दिवस टी व्ही नव्हती म्हटल्यानंतर त्यांना टी व्ही बघायची होती थोड्या वेळ. मग म्हटलं माझी पण इस्त्री होऊन जाईल असंच रिकामं बसण्यापेक्षा. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.